बोलू नका, बोलू नका आपोपसात. तीन वेळेला सामूहिक ओंकार करायचा. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे प्रह्लादरविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांसा जनी जनमनार्थजाला जयाने सदा वासनामातकेन. जयांचा मुखी सर्वदा नामकीर्ति. नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ति. शुकासारखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ईसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नामगतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. शुकासारखे पूर्ण वैराग्य जासी. ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ईसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी मणीन्द्रमाता भ्रुकुटी झळाळी. कारुण्यसिन्धो भवदुःखहारी मजकोणतारी. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। तुम्ही उभ्या नका राहू, बसून घ्या सगळी. काही किती बसायला टाका. हा काकू उभ्या नका राहू. श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे त्या मंत्राचा जप करू आणि आजच्या कथा वाहत. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी मदननाथ महाराज की जय, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया, मंगलमूर्ति मोरया, मंगलमूर्ति मोरया। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। ज्या तरुण तरुणींना खालती मांडी घालून बसणं शक्य आहे अशांनी आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ आहेत ना त्यांना त्यांच्याकरता खुर्च्या पटकन रिकाम्या करा। खुर्चीच्या मोहात पडू नका। आपण काय काम करतो त्याच्या मोहात पडा। या पुढे बसा, इथे भरपूर जागा आहे, 100 जण मावतील अजून। या पटकन आत या। आपण कथा ऐकायला आलो त्यामुळे काय कुठे बसलो यांनी काही फार फरक पडत नाही। या पटकन आज जागा आहे, इथे भरपूर जागा आहे। या ज्यांना खाली मांडी घालून बसता येणं शक्य आहे अशांनी या आतमध्ये पुढे बसा, पुढे बसा, म्हणजे उशीर आलेले मागे बसू शकतो। या गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। बाळा तुला झोप आली ना तर त्याला झोपू दे बरं का, छान मांडीवरती। काही लोक बसल्या बसल्या झोपतात तर त्याचं काय भगवंत त्याला वाटलं आज विवाह म्हणजे इकडून तिकडे पळापळी करायला मिळेल। या श्रीमद भागवत कथेकरता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, कला उपासक, वैदिक, याज्ञिक यांच्यापैकी कोणी आला असेल तर कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार असं जर कोणी उपस्थित असेल अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करतो। काय सामर्थ्य आहे भगवंतांचं। शुकदेवाले कथा, वा शुकदेवाले कथा, काय काय सामर्थ्य आहे भगवंतांचं असं मी मात्र हे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य बरं का त्यांचं। प्रत्येक कथेला येतात बरं का, येतात। आपला तो भाव पाहिजे आणि आपल्याला ते कळलं पाहिजे। त्याच्याकरता थोडीशी साधना लागते, थोडी थोडी करा, रोज थोडी थोडी करा म्हणजे मग कळतं काय सामर्थ्य आहे भगवंतांचं असं एकाने विचारलं। म्हणून भगवंत म्हणाले माझं सामर्थ्य ऐकायचं आहे का तुला? मग ते म्हणाले अगदी सोपं करून सांगतो। म्हणून हे चतुश्लोकी भागवत सांगितलं। त्या चतुश्लोकी भागवताचा पाठ करू, अर्धी अर्धी ओळ सांगतो, पाठीमागून म्हणा। आता बऱ्यापैकी जे रोज येत आहेत ना त्यांचे शब्द बसले बरं का, त्यामुळे थोडा आवाज मोठा येईल बरं का आज, यावा ही अपेक्षा आहे। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम्
पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांनी हे 4 श्लोक ब्रह्मदेवांना सांगितले होते। ज्या वेळेला ब्रह्मदेव तपश्चर्या करत होते आणि नारदांनी विचारलं, नारदांना वाटलं की पिता आहेत ना ब्रह्मदेव, त्यांच्यापासून हे सगळं निर्माण झालंय, सगळ्यात तेच श्रेष्ठ। पण एक दिवस नारद गेले तर ब्रह्मदेव तप करतायत, ध्यान करतायत। तेव्हा नारदांनी विचारलं, तुम्ही कोणाचं ध्यान करता? म्हणाले, अरे माझी निर्मिती ज्याने केली त्याचं मी ध्यान करतो। तेव्हा नारदांनी विचारलं, तुमची निर्मिती? मला तर वाटलं तुमच्यापासून हे सगळं सुरू झालेलं आहे। नाही म्हणाले, मी भावलाय म्हणाले त्याच्या हातातला। कोणाच्या हातातला? तेव्हा हे सांगितलं बरं का, अहमेवा समेवाग्रे, तोच प्रत्येक ठिकाणी भरून राहिलेला आहे। या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही होतं ते मीच आहे, या सृष्टीत जे काही आहे ते सुद्धा मीच आहे, आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही आहे ते सुद्धा मीच आहे। ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात, मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात। वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे। आमचं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्यात आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो। म्हणजे ज्या गोष्टींपासून आमचा देह बनलेला आहे त्याच वस्तू आम्ही बाहेरून आतमध्ये घेतो। भगवंत म्हणतात, मी तुमच्या आतमध्येच आहे। आणि ज्यांना हे आत्मतत्व नावाची वस्तू जाणून घ्यायची आहे त्यांच्याकरता भगवंतांनी अन्वय आणि व्यतिरेक या साधनांची उपलब्धी करून ठेवली। तुम्हाला वाटतं का भगवंत आपल्या आतमध्येच आहे? वाटतं? म्हणजे 7 दिवस वाटतं बरं का, कथेला जायचंय म्हणल्यावर। आता रोज सांगतायत म्हणजे असेल बरं का, असेल। सांगू का तपासायचं कसं? डॉक्टरांकडे गेल्यानंतर ही लक्षणं आहेत ना, मग तुम्हाला हे झालंय बरं का, सांगतात की नाही? त्याच्याकरता काही टेस्ट असतात ना, कसं तपासायचं सांगू का? अगदी सोपी पद्धत आहे बरं का, आतमध्ये तो आहे का नाही हे बघायची। फार नाही काय, 24 तासाच्या आत मी तुम्हाला पटवून देऊ शकतो तो आतमध्ये म्हणून। रोजची आपली जेवणाची वेळ काय साधारण तुमची? 12, 12:30, 1? त्यावेळेला जेवायचं नाही,
मग काय करायचं, अजून एक अर्धा तास उशिरा जेव. मग आपल्याला वाटलं की नाही अर्ध्या तासाने जेवावं आता, त्यावेळेला सुद्धा जेवायचं, मग अजून अर्धा तास पुढे. असं किती वेळ काढू शकतो आपण? किती वेळ काढू शकतो माहिती आहे का? साधारण 1-2 तास पुढे बरं का. काही पाणी बिणी पण प्यायचं नाही बरं का. नाही तर मग आपलं दुसरं काहीतरी खाऊ, काकडी गाजर. हल्ली ते डाएटचं फॅड आहे की नाही. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. भगवंतांनी सांगितलंय मी सर्व प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये अग्निनारायण रूपाने वास करतो. अग्निनारायण म्हणजे काय, जे भूक लागते ना. आपल्याला वाटतं आपण खातोय बरं का, तसं नाहीये. म्हणून आपण जेव्हा भोजन मंत्र म्हणतो ना, म्हणतो म्हणजे मी म्हणतो म्हणून सांगितलं बरं का, म्हणतो म्हणायचं असतं बरं का. काहीतरी देवाचं नाव घ्या, जेवण त्याच्या कृपेने आपल्याला मिळतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म. यज्ञामध्ये जशा एक एक आहुती पडतात, तसे एक घास आम्ही या यज्ञकुंडामध्ये. असं करून बघा आणि मग मला सांगा आहे का नाही तो आतमध्ये. ज्यांना भूक लागणार नाही त्यांनी समजायचं आपल्या आतमध्ये काही तो नाही. एक जण म्हणले असं झालं समजा तर काय, नाहीच लागली भूक नाही का. मग आपला डावा हात आहे ना, तो असं इथे ठेवून बघायचा आपल्या. काही हालचाल जाणवतीये का, धडधड जाणवतीये का. ज्या अर्थी ती हालचाल जाणवतीये, धडधड जाणवतीये, त्या अर्थी तो आपल्या हृदय सिंहासनावरती विराजमान आहे. ज्या वेळेला भगवंत तुमच्या हृदय सिंहासनावरतून खाली उतरतात, त्यावेळेला घरासमोर गर्दी होते बरं का. आहे की नाही, आपल्याला अनुभव आहे सगळा. पण काही काळजी करू नका, आपल्या सगळ्यांच्या हृदय सिंहासनावरती तो आत्ता विराजमान आहे. आणि आपण सगळे भागवताचे भक्त आहोत बरं का. म्हणून तर आपण इथे येतो बरं का. आपल्या सगळ्यांची पुण्याई आहे, म्हणून त्या पुण्याईच्या जोरावरती आपण इथे येतोय बरं का. कोणी कथा ठेवली आहे, कोणी बोलवलंय, कोणी निरोप दिला आपल्याला, हे सगळं गौण आहे बरं का. आपण इथे येऊ शकतो याचं कारण आपली तेवढी पुण्याई आहे म्हणून. नाहीतर 1000 लोक राहतात की आजूबाजूला. 1500 लोकांनी तो बॅनर पाहिला असेल बाहेरचा. इच्छा होत नाही की नाही, कारण तेवढं जमा झालेलं नाही. काल आपण पाहिलं भगवंतांनी त्या वृंदावनामध्ये सगळ्या गोपींना रासेचा अनुभव दिला. आणि आता भगवंत विचार करतायत की माझं इथलं काम झालंय बरं काय का. 8 वर्षाचं वय आहे, 8 वर्ष राहिले असा उल्लेख आहे मथुरा आणि वृंदावन. आणि म्हणाले की आता काहीतरी केलं पाहिजे, आता इथून बाहेर पडलं पाहिजे. ज्याच्यासाठी मी हा अवतार धारण केलेला आहे ते काम आता मला केलं पाहिजे. असं भगवंतांचं पक्क झालं. पण कथेच्या आधी घोगरी काकूंनी विचारलं, वृंदावनात आहे तोपर्यंत एक पद म्हणू का. त्याच्या बाहेर, वृंदावनाच्या बाहेर गेल्यानंतर ते पद म्हणता येणार. म्हणून मग तेवढं फक्त पद ऐकू आणि मग पुढच्या कथाभागाकडे. Thank you.
पण कानानं विचार केला की आता वेणुबास म्हणाले, वेणुबास, आता वेळ झाली कशाची. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां. का अवतार घेता तो भगवंत? आधीची सगळी कारणं नाहीयेत म्हणाले. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. हे नंतर केलं बरं का भगवंतांनी. आधी परित्राणाय साधूनां, जे चांगले आहेत ना त्यांच्याकरता आलेत बरं का भगवंत. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि मग हे काम कोण करेल म्हणून नारदांना पाठवलं कंसाकडे. नारद गेले, कंसाने स्वागत वगैरे केलं. नारद म्हणाले, काय रे कंसा, तू जे सगळे सहकारी पाठवतोयस त्यातलं कोणीच परत येत नाहीये. पूतना गेली, शकटासुर गेला, अरिष्टासुर गेला, धेनकासुर गेला, अघासुर गेला, बकासुर गेला. आपण बकासुराची गोष्ट जशी भीमाच्या बाबतीत एक ऐकतो ना, तशी इथे पण बरं का. बक म्हणजे बगळा, बगळ्याच्या रूपात तो असुर आला होता म्हणून बकासुर असा आहे तो, बकासुर. काय करू म्हणाले, काय करू? अरे सोपं आहे म्हणाले, आपल्याला जाऊन काही जमत नाही ना, एक काम कर ना, त्याला बोलवून घे इकडे. तुझ्या राज्यात आल्यावरती काय हिंमत आहे त्याची, काही करेल. होस म्हणाला, हो खरंच की, माझ्या लक्षातच नाही आलं. नारद म्हणाले, तेच काम माझं आहे बरं का, तुझ्या लक्षात आणून देण्याचंच काम माझं आहे. आणि मग अक्रूरजींना पाठवलंय. कंसाचा मंत्री आहेत, कंसाचा मंत्री आहे, बहिणीचा नवरा, नात्यातले आहेत कंसाचे अक्रूरजी. अक्रूरजी पण भक्त आहेत बरं का. आपण काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्यांची वृत्ती आहे ती थोडीशी आसुरी आहे. त्यांनी पुढे भगवंतांना त्रास पण दिलाय. त्या सेवंतक म्हणायची कथा आहे पुढे अक्रूरजींची. पण त्यातल्या त्यात कोण बरं आहे, कमी वाईट कोण आहे म्हणाले, चांगल्यापेक्षा बऱ्यापेक्षा कमी वाईट कोण आहे, तर ते अक्रूरजी आहेत. म्हणून अक्रूरांना आपला सुवर्णाचा रथ दिला बरं का. कंसाचा रथ सोन्याचा आहे. आणि अक्रूरांना सांगितलं की जा बलरामाला आणि कृष्णाला घेऊन या तिकडनं, मथुरेमध्ये आणा, नंदांना आणा, गोपांना आणा. कशा करता आणायचं, तर त्यांना सांगा आपण एक याग योजलाय, धनुर्याग, त्या धनुर्यागाच्या निमित्ताने आणू म्हणाले. आणि कंसाने त्यांच्याकडे एक छान आत्ताच्या भाषेत इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं. पूर्वीच्या काळातले कसे होते तुम्ही पाहिलेत ना, लखोटे असतात बघा उघड्याचे, गोल गोल गुंडाळी. काही जण आता हल्ली म्हणजे लग्नाच्या ह्याच्यात काही छापतात बघा अशा पत्रिका, अगदी मोजक्या विशेष. ती मध्ये पत्रिका पाहिलीत ना तुम्ही, मोठे कोणाचं लग्न झालं, हा त्यांच्या नावातच आंबा आहे बरं का. आपलं राष्ट्रीय फळ आहे ना, आणि हापूसचा आंबा असेल तर मग काय त्याचा भाव जास्तच असणार ना. हापूसचा आंबा आहे बरं का ते. त्यांनी लिहिलं बरं का पत्रिका, ती गुंडाळी दिली अक्रूराला आणि म्हणाले जा सांगा. अक्रूरजी रथामध्ये बसले, आले आणि रथातनं येताना विचार करतात की संध्याकाळपर्यंत माझा रथ पोचेल. श्रीकृष्ण आणि बलराम गोठ्यामध्ये असतील, काही गायची धार काढत असतील. मी गेल्यानंतर धावत धावत माझ्याकडे येतील, मला काका काका म्हणून हाक मारतील. आणि भगवंतांनी त्यांच्या मनातलं ओळखलं बरं का. अक्रूरजींच्या मनात हे आहे का, बरं तसंच वागतं म्हणाले. अक्रूरजी आले, दोघंही धावत आले बरं का. काका 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 म्हणत अक्रूरजी म्हणाले, अगदी माझ्या मनासारखं केलं बरं काय.
उजव्या हाताला बलराम दादा आहेत, डाव्या हाताला श्रीकृष्ण आहे. आणि दोन्ही हात धरून घरात गेलं. बसा म्हणाले अक्रूर काका. काय त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे गुळ पाणी दिलं आणि विचारलं काय कारण आहे. आपल्याकडे कोणी आलं की आपण विचारतो की चहा घेणार का हो, विचारच पाहिजे चहा घेणार का. ते नाही म्हणले तर ठीक आहे बरं का, आपणच विचारलं नाही तर काय उपयोग आहे. मग चहा कॉफी काय करू, सरबत करू का तुमचं, आता उन्हाळा आहे ना, सरबत विचारा बरं का. ते नाही म्हणले तर गोष्ट वेगळी आहे, आपणच विचारायचं नाही. आणि मग काय, ही आपली पद्धत नाही बरं का, ही संस्कृती नाही आपली. म्हणाले की कसं काय येणं केलं. मग अक्रूरांनी सांगितलं असा असा कंसाने धनुर्याग केलेला आहे, त्याच्याकरता तुम्हाला बोलवलं. हे काय म्हणाले, मी पत्रिकाच घेऊन आलोय. नंदबाबांनी ती पत्रिका उघडली आणि वाचायला सुरुवात केली बरं का. आपण आपल्याकडच्या पत्रिकेमध्ये काय लिहितो आपल्या पत्रिका आठवा. आपल्या लग्नाच्या कोणाला आठवण नाही. मी मागे एकदा म्हणलो होतं की आपल्या लग्नाची पत्रिका आठवा, तर मला एक जण नंतर येऊन म्हणाले बुवा त्या दुःखद घटना का पुन्हा पुन्हा आठवायला लावताय. म्हणून आपली पत्रिका आठवणार नाही, पण एकूण मॅटर काय असतो पत्रिकेचा. आमचे येथे श्री कृपे करून, हो की नाही, असं लिहितो की नाही. काय आधी कुठली आपली इष्टदेवता आहे, मल्हारी माळसाकांत प्रसन्न, श्री गजानन प्रसन्न, श्री सरस्वती प्रसन्न, आमचे येथे श्री कृपे करून, असं लिहितो की नाही आपण. कंसाने काय लिहिलं होतं माहिती का, आमचे येथे मी ठरवल्यावर. तो सारखं मी आहे ना जे, तो कंस आहे बरं का. बघा आपण तपासत राहायचं बरं का अधूनमधून. हे मी केलंय असं वाटतंय का आपल्याला. आपण दाखवत तर नाही ना चार लोकांना, हे बघा हे मी केलं बरं का, हे मी केलं, हे मी केलं. हे जर आपण करत असू ना तर आपल्या मनात तो कंस जिवंत आहे बरं का अजून, तो गेलेला नाही कुठे. आमचे येथे मी ठरवल्यावरून धनुर्याग करण्याचे आयोजिले आहे. तरी मी सांगितल्याप्रमाणे, बघा परत मी आहेच बरं का, तरी मी सांगितल्याप्रमाणे आपण सहकुटुंब सहपरिवार या यागाकरता, आपण काय लिहितो ना, अगत्य येण्याचे करावे ना. त्यांनी लिहिलं या यागाकरता यावे, ऑर्डर आहे बरं काही, तुम्ही हे करा, यावे. आणि खालती आपण नाव लिहितो की नाही, कोणाकडनं पत्रिका, कोणाकडनं आली ही पत्रिका, त्यात त्यांनी लिहिलं, खालती सही केली आपली बरं का. काय केली सही, कंसात कंसात दिलं बरं काय, कंस. ज्यांना असं कंसात राहायला आवडतं ना ते सगळे कंस आहेत बरं का. कंस कसे ओळखायचे ते सांगतोय मी आपली. आणि भगवंत अशा कंसांना काय करतात माहिती ना आपल्याला. त्यांनी आपला उद्धार केला पाहिजे बरं का, म्हणजे उचलून घेतलं पाहिजे, चांगल्या अर्थाने केला पाहिजे. ती वाचली सगळी पत्रिका आणि नंदाला मोठं आश्चर्य वाटलं बरं का. नंद म्हणाला कंस एवढा मोठा राजा आहे आणि माझ्यासारख्या नंद त्या अर्थाने सामान्य आहेत बरं का, एका गावचे मुखी आहेत ते. माझ्यासारख्या सामान्य मुखियाला राजानं बोलवलं आणि रथ पाठवलाय, येऊ म्हणाले, उद्या निघू आपण. रात्री जेवण वगैरे झाली आणि कान्हा आणि बलराम दादा अक्रूरजींच्या तिथेच बसून आहेत बरं का. आणि अक्रूरजींना विचारत आहेत, अक्रूरजी ह्या मथुरा नगरीची रचना कशी हो नेमकी, म्हणजे रस्ते कसे, तिथले सेवक कुठे कुठे उभे असतात, सुरक्षा रक्षक कुठे कुठे उभे असतात. कानाला माहिती आहे ना आता आपल्याला पुढे काय करायचंय, माहिती आधीच काढून घ्यायला लागते बरं का. गुप्तहेर असतात की नाही काही, त्यांना विचारायला लागतं काय. गुप्तहेरांना पाठवायला लागतं बरं का. तुम्ही पार गोटात आतमध्ये जाऊन बघा काय आहे ते, बरोबर माहिती काढून आणतात. आणि
अक्रूरजींनी सगळी माहिती सांगितली बरं का. आणि अक्रूरांचा रथ बाहेर पाहिला, घराच्या बाहेर उभा आहे, आणि बातमी पसरली की कान्हा उद्या मथुरेत जाणार आहे. कान्हा उद्या मथुरेत जाणार आहे. आणि भरा 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 आज जशी गोपिकांची गर्दी जमली आहे ना, तशा सगळ्या गोपिका आल्या बर का. आणि घरासमोर उभ्या आहेत. का? याचं कारण कान्हा आता जाणार आहे, तर त्याचा विरह आम्हाला होईल. कान्हाशिवाय आम्हाला एक क्षण सुद्धा आता राहता येणार नाही. तो आमच्या नजरेच्या आड होईल. असं कसं रे? आणि म्हणाले आपण काही झालं ना तरी कान्हाला इथून जाऊ द्यायचं नाही. रात्रीच जमा व्हायला सुरुवात झाली बरं का. जेवण झाली आणि कान्हा आणि यशोदा माता खोलीत गेल्या झोपायला. वा, कमळ आलाय आज. त्याच्या हातात द्या कमळ. ते वा उलट व्हायचं. डेट इकडे. अज्ञावन्न मुलांना सांगा बरं का पूजा कशी करायची असते देवाची. माहिती होतं म्हणजे फुलं कशी व्हायची, वात कशी लावायची, निरांजन कुठलं आणि समयी कुठली हेही माहिती नसतं. कुठल्या समयी कुठली समय लावायची हेही महत्वाचं आहे. काय हल्ली सगळा सिनेमा झालाय बरं का आयुष्याचा, बाकी काय नाही. कान्हा झोपायला गेला आणि एक अर्धा पाऊण तास झालाय बरं का. कान्हाला असं वाटलं की रात्री नेहमी आई आपल्या शेजारी झोपलेली असते, तशीच आज सुद्धा झोपली असेल. 11, 11:30 पर्यंत कान्हाचा डोळा लागला आणि अचानक जाग आली बरं का. डोळा उघडला, कान्हानं पाहिलं, असा हात केला बरं का बाजूला. काही नाहीये, कोणी नाहीये. आई कुठे गेली, आई कुठे गेली म्हणून कान्हा उठला बरं का. आणि कान्हाच्या लक्षात आलं की घराचा दरवाजा आहे ना मुख्य, तो थोडासा उघडलेला आहे, किलकिला उघडा आहे. त्यानं त्या जागेतून पाहिलं बरं का. आणि यशोदा बाहेर जाऊन रडते बरं का, रडतीये. तिला अत्यंत दुःख झालं की कान्हा उद्या मला सोडून जाणार. कसं शक्य आहे कान्हाला एकटं राहणं? शक्य आहे का कान्हाला? माझ्याशिवाय 8 वर्षाचा झालाय बरं का कान्हा. आणि यशोदा रोज भरवतीये त्याला. रोज भरवती. कुणाला भरवतीये हो यशोदा? कान्हा, ज्या कान्हाला यशोदा भरवतीये ना, तो कोणी सामान्य बालक नाही आहे बरं का. सामान्य बालक नाही. ज्यानं सगळ्या पृथ्वीला तृप्त केलंय एका अर्थानं, तो बालक रूप घेऊन आलाय. आणि यशोदा त्याला भरवतीये बरं का. संतांना विचारलं काय हो, काय यशोदेला काय वाटत असेल? आपण भरवतो की नाही हो आपल्या बाळाला लहान?
काय ते एवढेसे घास करतो बरं का, त्याला कुठेतरी खिडकीत किंवा गॅलरीमध्ये बसवतो. हा घास काऊचा, हा घास चिवचा. त्याला काही खरं काऊ चिव कळत नसतं बरं का. आपण त्याचा मन नावाचं जे त्याचं इंद्रिय आहे ते रमवण्याचा प्रयत्न करतो. आणि यशोदा तेच करते बरं का. 8 वर्ष बालक नंदा घरी हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा. हरी हा. कसं आहे, साधं बालक आहे का? नाही हो. पृथ्वी जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली. पृथ्वी जेणे तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. असं रोज करते बरं का, एक दिवस नाही. आपण जरा बाळ मोठं झालं ना की म्हणतो हाताने जेव. आता काय लहान आहेस का तू? लहान आहेस तू? यशोदेला तो लहानच आहे बरं का. आई करता बाळ लहानच असतं ना, कितीही मोठा झाला, कितीही मोठा झाला ना तरी आई करता तो लहानच आहे बरं का. पृथ्वी जेणे तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली. आणि गवळणी येतात कधी, काय करायचं, आल्या ना की कानाला उचलून कडेवर घ्यायचं. सामान्य आहे का होतो? कानाचं वजन किती आहे सांगू का? माहिती आहे कोणाला? वाचलंय का कुठे? आपण करतो की नाही त्या वजन काट्यावर उभा राहतो. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा, हरी हा. बालक नंदा घरी, बालक नंदा घरी, बालक नंदा घरी. त्या बालकानं पाहिलं बरं का, आई रडतीये. कान्हा धावत 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 गेला आणि आईला घट्ट मिठी मारली. आई का रडतीयस तू? त्यानं आपल्या छोट्याशा हाताने तिचे डोळे पुसले बरं का. आई रडू नकोस, आई रडू नकोस. यशोदा म्हणाली कान्हा जाऊ नकोस ना रे. कान्हा म्हणाला अगं आई मला गेलं पाहिजे. राजाने एवढं खास निमंत्रण पाठवलंय, रथ पाठवलाय, मला गेलं पाहिजे बरं काय. आई मी तुला, तू काही काळजी करू नकोस बरं का, मी तुला सांगतो मी परत ये. पण कान्हा परत नाही आला बरं का. कान्हा परत नाही आला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, आईनं छान कान्हाला स्नान घातलं, पितांबर निसवला, ती मेखला लावली, सुवर्णाचा मुकुट घातला,
त्याच्यावरती ते मोरपीस लावलं होतं बरं का. अगदी अगदी हा कान्हा दिसतोय ना तसाच दिसत होता बरं का. छान सुंदर मोरपीस. आणि यशोदेना त्याला ती वेणू दिली. म्हणाली कान्हा आता तरी तुला खोवता येईल का मीच खोवून देऊ म्हणाली वेणू कमरेमध्ये तुझ्या. कान्हा म्हणाला आई आता आता या वेणूची गरज नाही बरं का. आता या वेणूची गरज नाही. हे राहू दे इथेच. असा उल्लेख आहे. कान्हानं एकदा गोकुळ सोडलं कान्हा परत गोकुळात आला नाही. वृंदावन सोडलं कान्हा पुन्हा वृंदावनात आला नाही. कान्हानं ती वेणू त्याच ठिकाणी ठेवली. कान्हानं पुन्हा कधीही त्या वेणूचा नाद केला नाही. आणि काही संत तर सांगतात, संत काय उद्धवजी सुद्धा सांगतात, भगवंतांचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ते म्हणतात कान्हा कधीही खळखळून हसला सुद्धा नाही. कारण गोपींना जेवढा विरह होत होता ना त्याच्यापेक्षा अधिक विरह कान्हाला होत होता बरं का. आमच्या कान्हाला होत होता. म्हणाला आई मला नको वेणू, आता वेणूचं काम नाही बरं का आई. कान्हाला सांगायचं होतं की आई आता सुदर्शन चक्र हातात घ्यायची वेळ आली आहे. बास झाल्या या बाललीला. आता मला काहीतरी करून दाखवायचं आहे बरं का. अक्रूर काकांना म्हणाला चला. अक्रूर काका रथात बसला. पण रथ पुढे जातच नाही बरं का. म्हणजे मुंगीच्या पावलाने अगदी पुढे सरकतोय. सगळ्या गोपी जमा झाल्या आहेत. गोपिका जमा आहेत. बाल गोप आहेत. आणि यशोदा हाक मारती बरं का. कान्हा थांब, कान्हा थांब, कान्हा थांब. 50 पावलं रथ गेलाय बरं का. आणि कान्हाने सांगितलं अक्रूर काका रथ थांबवा, रथ थांबवा. कान्हा झर खाली उतरला बरं का. धावत आईकडे गेला. आईला घट्ट मिठी मारली. कान्हा जेमतेम यशोदेच्या कमरे एवढा आहे बरं का. 8 वर्षाचं बालक आहे. यशोदेनं कान्हाला अगदी कडकडून आलिंगन दिले बरं का. खाली बसली यशोदा गुडघ्यावरती आणि कान्हाचं मुख पुन्हा निहाळतीये बरं का. त्याच्या मुखावरून हात फिरवतीये, मस्तकावरून हात फिरवतीये, पाठीवरून हात फिरवतीये. त्याच्या मुखाचं पुन्हा अवग्रहण करते. म्हणाली कान्हा जाऊ नकोस ना रे, कान्हा जाऊ नकोस. आई मी तुला म्हणालो ना मी येईन परत. तू नको काळजी करू, मी येईन परत. सगळ्या गोपी जमा आहेत बरं का. गोपिका जमा आहेत. त्यांचं कान्हाने सांत्वन केलं. त्यांना सांगितलं मी परत येईन, काही काळजी करू नका. आणि कान्हा झरकन वळून रथामध्ये बसला बरं का. आणि आता या गोपी म्हणतायत हा जो कान्हाला न्यायला आलाय ना त्याचं नाव अक्रूर कोणी ठेवलं. याचं नाव खरं तर क्रूर असायला पाहिजे. हा कान्हाला आमच्यापासून लांब नेतोय ना, आईपासून मुलाला जो लांब नेतो ना तो कधी अक्रूर असेल का? तो क्रूर असला पाहिजे. भगवंत आणि भक्त यांना दूर करणारा कधी अक्रूर असतो का? तो क्रूरच असायला पाहिजे. यशोदा मागे धावतीये बरं का. थोडा पुढे चाललाय. ती पुन्हा सांगते कान्हा थांब, कान्हा जाऊ नकोस रे, कान्हा जाऊ नकोस. आणि कान्हा अक्रूर काकांना म्हणाला अक्रूर काका आता मी सांगितलं ना तरी रथ थांबवू नका. कारण तुम्ही जर पुन्हा रथ थांबवलात ना तर मी काही मथुरेला येऊ शकणार नाही बरं का. मी काही आईला सोडून येऊ शकणार नाही. तेव्हा तुम्ही माझं सुद्धा ऐकू नका. रथ पुढे न्या.
रथ पुढे न्या. मधनं वाट काढत 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 मुख्य रस्त्यावरती रथ आला आणि मग हळूहळू रथाचा वेग वाढला. रथाचा वेग वाढला आणि यमुना ओलांडून पलीकडे आले बरं का. एकदा त्या मथुरेच्या हद्दीपर्यंत आले, गावाच्या वेशीपर्यंत. आणि कान्हा म्हणाला, अक्रूर काका, आम्ही इथेच थांबतो, तुम्ही आज जाऊन फक्त सांगा आम्ही आलोय. आणि गावाच्या बाहेर काही तंबू रावट्या, आधीपासूनच कंसाने ही सगळी योजना केली. तिथे हे सगळे उतरले. कंसापर्यंत निरोप गेला बरं का. कान्हा आलाय, बलराम दादा आलाय, नंद बाबा आले. आणि आतापर्यंत कंसाचा जो काळ होता तो यमुनेच्या पलीकडे कुठेतरी वाढतोय हे कंसाला कळलं होतं. पण कंसाला आता लक्षात आलं की तो काळ अधिक जवळ आलाय. आणि कंस मनातून घाबरला बरं का. काळ जेव्हा जवळ येतो ना तेव्हा बाकी सगळं चांगलं असतं बरं का. मनाने खचतो माणूस पहिल्यांदा, लक्षात घ्या. मनाने खचतो आणि मग त्याच्यानंतर एक 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 गोष्टी आहेत. कान्हा म्हणाला, बाबा आम्ही जरा मथुरा पाहू येऊ का, पहिल्यांदा चालूय ना. नंद बाबा म्हणाले, पण दंगा करू नका काही. म्हणाला, नाही दंगा कसा काय करीन मी. कान्हा म्हणाला, बाबा मी एकदम गुड बॉय आहे, मी एकदम गुड बॉय आहे, दंगा वगैरे करणार नाही. बाबा मी तुम्हाला सांगतो, मी बलराम दादांच्या शब्दाबाहेर नाही म्हणाले. कान्हाला तेव्हाच कळलं होतं बरं का, दादांच्या शब्दाबाहेर जाऊ नये. पण किती वेळा सांगणार नाही कान्हा. आणि निघाले बरं का. समोरून एक परीट येताना दिसला. हे सगळे मथुरेतनं फिरतायत बरं का. यांनी कधी 2 मजली घरं पाहिलेली नाही वृंदावनात. आता आपण पाहतो ना, तर ते आणि तेव्हाच फार फरक आहे बरं का. मथुरेमध्ये 2 मजली किंवा 3 मजली घर आहेत. इथे वृंदावनात गोकुळात नाही आहे, सिंगल मल्टी स्टोरीड नाही आहे काही. ती सगळी घरं पाहत पाहत हे फिरतायत बरं का रस्त्यावर. आणि एक परीट पाहिला, त्याच्या पाठीवरती मोठा ओझा आहे आणि छान छान असे रेशमी वस्त्र आहेत वेगवेगळ्या रंगाची. कान्हा म्हणाला, काय आहे तुझ्याकडे. थांबवलं त्याला. तो म्हणाला, याच्यात राजवस्त्र आहेत. तो म्हणाला, एवढी काय करायची, राजाला दे की 1-2 माझ्या मित्रांना, गरिबांना दे. तुझ्याकडे एवढं आहे तर त्यातलं थोडंसं द्यावं. आपल्याकडचं जर आपण दुसऱ्यांना दिलं तर त्यांना काही कमी होत नाही, आपल्याला वाढतच म्हणाले उलट. हा म्हणाला, तुम्ही सगळी खेडवळ पोरं, तुम्हाला काय कळतंय, ही राजवस्त्र आहेत. कान्हाने बलराम दादांकडे पाहिलं बरं का. बलराम दादा हा आत्ता आपल्याला खेडवळ म्हणाला बरं का. मला असं वाटतंय मागच्या अवतारामध्ये जो आपल्याबद्दल काहीतरी विपरीत बोलला होता तोच आहे का हा. बलराम दादा म्हणाले, बहुतेक तोच आहे. मग म्हणाले, दाखवू का याला. बलराम दादा म्हणाले, तुझं तू काय ते ठरवा. कान्हानं एक ठोसा लावला असा उल्लेख आहे आणि तो गतप्राण झाला. मागच्या अवतारात म्हणाले, मी मर्यादा पुरुषोत्तम होतो ना, तेव्हा काही करता आलं नव्हतं. यावेळेला पुष्टी पुरुषोत्तम आहे, काय वाटेल ते होऊ दे. हा पुढे गेले तर एक कुब्जा दिसली. 8 ठिकाणी वाकडी होती असं म्हणतात, उल्लेख आहे काही. आणि दिसायला कुरूप होती. ती काठी टेकत 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 चालली होती म्हणे. आणि हातामध्ये तिच्या सुवर्णाचं पात्र होतं बरं का. त्या सुवर्णाच्या पात्रात चंदन, तिचं काम होतं बरं का, हे चंदन उगाळायचं रोज आणि कंसाला लावायचं बरं का. चंदन लावलं की काय होतं, आपलं चेहरा लावतो की नाही आपण, काय फार आपला फेस पॅक होतो बघा. हो की नाही.
त्या सगळ्या सौंदर्य स्पर्धेमध्ये लावतात की नाही. कान्हाने अडवलं बरं का तिला. काय ग, कोण आहेस तू, कुठे चालली आहेस, सगळी चौकशी केली बरं का. ती म्हणाली मी खूपजा, माझ्या हातात चंदन आहे, कंसाला लावायला चालली. कान्हा म्हणाला चंदन बघू कसं असतं, मला लावतेस का. ती म्हणाली खरं सांगू का, माझी केव्हापासूनची इच्छा होती की तुला चंदन लावावं रे कान्हा. कान्हा म्हणाला अगं मग मग विचार कसला करतेस, लाव. आणि काही जण म्हणतात बरं का की तिनं कान्हाला असा तिलक केला. नाही बरं का. संत म्हणतात आमचे सर्वांगी हरिचंदनम सुललितम, सगळ्या अंगाला कान्हाच्या तिनं चंदन लावलं बरं का. भगवंतांना दोन गोष्टी अतिशय प्रिय आहेत, त्यातलं एक आहे चंदन आणि दुसरं आहे वंदन. आपण दोन्ही गोष्टी हल्ली विसरत चाललोय बरं का. ते चंदनाच्या नावाखाली बाजारात मिळतं ना केमिकल बरं का, बाकी काही नाही. चंदन म्हणजे उघडायचं. सहाण नावाचा प्रकार असतो बरं का, माहिती आहे ना. जुन्या म्हणजे ज्येष्ठ माता आहेत, जुन्या असं नाही म्हणायचं. सहाण असते, खोड आणि चंदनाचं असतं ते बरं का. हल्ली काय आहे, जिम मध्ये जाऊन व्यायाम केला की नाही की ते प्रेस्टिजचा इश्यू असतो. घरात सहाणेवरती काही उगाळा म्हणलं ना की लगेच ते इट्स अ बॅड. जिम मध्ये गेलं की बरं वाटतं ना. तेच आहे बरं का. ती सहाण उचलली आहे का कधी कोणी. नारळ फोडता येत नाही हल्ली, काय बत्ता चटण्याच करत नाहीत घरी हल्ली. चटणी करायला हक्काचा माणूस असतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो हक्काचा माणूस कोण आहे. चटणी करायला म्हणजे दोन्ही अर्थाना, त्याची चटणी करायला सुद्धा आणि चटणी करायला सुद्धा. कान्हा म्हणाला माझ्या अंगाला लावतेस का. लावलं तिने. आणि कान्हानं काय केलं, तिला स्पर्श केला. काही जण म्हणतात इथे धरलं बरं का हनुवटीला, तिच्या पायावरती आपले चरण ठेवले आणि तिला उचललं. आणि जी 8 ठिकाणी वाकडी होती ना ती एकदम छान सुंदर दिसायला लागली. तिने हात जोडले बरं का आणि कान्हाला म्हणाली भगवंता माझ्या झोपडीत याल का. कान्हा हो म्हणाला बरं का. मथुरेमध्ये कान्हा फक्त दोघांच्या घरी गेला याचा उल्लेख आहे बरं का. एक अक्रूर आणि दुसरी ही कुब्जा. बाकी कोणाकडेही कान्हा गेलेला नाही. ते जेव्हा महाभारताचा युद्धाचा आधीचा प्रसंग आहे ना, कृष्ण शिष्टाई फसली बघा, आपल्याला माहिती ना तो प्रसंग. भगवंत गेले होते युद्ध नको म्हणून, आणि ते सगळं झालं बरं का. भर सभेमध्ये हवामान वगैरे झाला आणि युद्ध नक्की झालं. त्याच्यानंतर दुर्योधन म्हणाला बरं का दरबारातून बाहेर आल्यावर की भगवंता आपण दुपारच्या वेळेला आलेला आहात श्रीकृष्णा, तर माझ्याकडे भोजनाला चला. कान्हा म्हणाला असं कोणाच्याही कडचं अन्न सेवन करत नाही बरं का. मग कुणाच्या घरी जाऊयात. उद्धवजी बरोबर आहेत बरं का कान्हाच्या. कान्हा म्हणाला उधोजी चलो विदुर घर जावे. 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 दुर्योधनाकडे नको म्हणाले. त्याच्याकडे काय जेवायला.
फार सुंदर काय काय आहेत बरं का पदार्थ, पण नको म्हणाले त्याच्याकडचं. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, विदुर की कणिया पावे उधोजी, चलो विदुर घर जावे. या विदुरांच्या कण्या आहेत ना, विदुर की कणिया पावे, कशा आहेत म्हणाले या? जसे म्हणाले मागच्या अवतारात त्या शबरी मातेनं बोरं दिली होती ना मला, तशा आहेत म्हणाले या. तो मेवा नको म्हणाले, नको नको, त्यापेक्षा ह्या विदुराच्या कण्या परवडल्या. आणि त्या सामान्य आहेत बर का. कशा आहेत? शबरी के बेर सुदामा जी के चावल, शबरी के बेर सुदामा जी के चावल, नित नित भोग लगावे उधोजी, चलो विदुर घर जावे उधोजी. उद्धवजी म्हणाले अहो पण त्या विदुराची साधी झोपडी आहे आणि या दुर्योधनाचा महाल आहे, महाल. काय बडदास्त ठेवेल आपली महालात. कान्हा म्हणाला अरे तुझं नाव उद्धव आहे पण तुला कळायला पाहिजे बरं काही गोष्टी. उद्धवा अजब तुझे सरकार. अरे महालाला असं बोलायचं नसतं बरं का. त्या तो महाल म्हणजे कष्टानं उभा केलेला आहे का कोणाला ओरबाडून उभा केलाय त्याला जास्त महत्व आहे बरं का. म्हणजे पिढी चांगली व्हावी म्हणून काही गोष्टी कठोर करायच्या का नाईट बार सुरू करायचे, 24 तास हॉटेल चालू पाहिजे, हे कळलं पाहिजे ना. मोठी मोठे महाल काही कामाचे नाहीत बरं का. कान्हा म्हणतात बडे बडे मंदिर कौन काम से, बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे उधोजी, चलो विदुर घर जावे उधोजी. आणि एवढं आता म्हणाले त्या दुर्योधनाचा मेवा त्याला. इकडे विदुरजींकडे गेले, शबरीची बोरं खाल्ली, सुदामाजींचे चावल पण खाल्ले. आणि हे सगळं म्हणाले जिथे हरिकथा चालू आहे ना, जिथे कीर्तन चालू आहे ना, तिथे जाऊ म्हणाले. म्हणून आमचे सूरदास म्हणतात भगवंतांना की मग मी तर हेच करतोय ना, हेच करतोय ना, मग आता का उशीर म्हणाले. सूरदास प्रभु अपने दर्शन को, सूरदास प्रभु काहे को देर लगाए उधोजी, चलो विदुर घर जावे उधोजी, चलो विदुर घर जावे उधोजी, चलो विदुर घर जावे. आणि त्या धनुर्यागाच्या ठिकाणी पोहोचले बरं का. तिथल्या रक्षकांनी सांगितलं याला काही हात लावायचा नाही. कान्हा म्हणाला का नाही लावायचा हात, हे जर तुम्ही मोडलत ना बरं का, तो रक्षक सांगतोय बरं का,
हे जर धनुष्य मोडलं तर आमचा जो मथुरेचा राजा आहे ना कंस, तो त्याचे प्राण जातील म्हणाला. कान्हा म्हणाला, काय रक्षक नेमले, जे सांगायचं नाही तेच सांगितलं म्हणाले यांनी. कान्हा गेला त्याच्या जवळ आणि बलराम दादांकडे पाहिलं. म्हणाले, बलराम दादा, मागच्या अवतारात जे उचललं होतं ना त्याच्यापेक्षाही फारच छोटं आहे म्हणाले, बघू का एकदा उचलून. बलराम दादा म्हणाले, तुझं तू बघ बरं का, मला नको विचारूस. कान्हानं अगदी सहज ते ओढलं, उचललं आणि काळ दिशी मोडलं बरं का, प्रत्यांच्या लावली तर ते मोडलं. त्याचा आवाज कंसापर्यंत गेला. कंस घाबरला आणि दुसऱ्या दिवशी हे सगळी कंसांबरोबर भेटणार होते बरं का. तो सगळा मल्लयुद्धाचा ही सगळी काय म्हणतात त्याला, हा तयारी केलेली होती. त्याला काही विशिष्ट नाव आहे, मला आता आठवत नाही. आखाडा, आखाडा, हा तयार होता बरं का. त्या तिथे जाण्यापूर्वी भगवंतांनी आणि बलराम दादांनी कुवलयापीड नावाचा हत्ती आहे त्याला मारला आणि त्याचे 2 दात आपल्या खांद्यावरती घेतले गदेसारखे. मग मुष्टिक मारला, चाणूर मारला. बलराम दादांनी मुष्टिक मारलाय आणि भगवंतांनी चाणूर मारलाय, म्हणून आपण म्हणतो ना कंस चाणूर मर्दनम. तो हा चाणूर इथे मारलाय. यश बाहेर नागलं, मी सांगतो तुला, हा एक मिनिटात साधारण. आणि आता कंस हे सगळं द्वंद्व युद्ध बघायला आलेलं आहे बरं का. आहे सांगितलं. इथे 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 भांडणं लागेल, बाहेर नाही. ते आखाड्यामध्ये जेव्हा आले तेव्हा त्यांनी पाहिलं की ही छोटी 8-9 वर्षाची मुलं आहेत आणि हे दोघं मल्ल एकदम तयारीच आहेत. तेव्हा कान्हा म्हणाला की वा, ते युद्ध जेव्हा होतं ना तेव्हा आधी ते काय रणदुंदुभी वाजतात बरं का. आणि कान्हा अगदी युद्ध जिंकल्यासारखा झालाय बरं का. आधीच उजव्या खांद्यावरती एकाने हत्तीचा दात घेतलाय, दोघांच्याही उजव्या खांद्यावरती तो हस्तिदंत आहे. आणि चाणूराला संपवला, मुष्टिकाला संपवला आणि कंस घाबरला बरं का हे सगळं पाहून. आणि त्याला असं लक्षात आलं की आता इथून पळून जायला पाहिजे, कारण आता काही शक्य नाही, पर्याय नाही, वेगळा काही करू शकत नाही आपण. म्हणून तो आपल्या आसनावरनं उठला. याला किती उठून म्हणजे बसून उठायला किती वेळ लागतो आपल्याला, काही सेकंद लागतात. त्या सेकंदामध्ये कान्हा खाली जो होता, काय 20-25 फूट खोल होतं ते, तिथून एका क्षणामध्ये म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच कंसाच्या शेजारी प्रकट झालेला आहे. काही जण म्हणतात की कान्हाने म्हणाले कंसाला ठोसा मारला, बुक्की मारली. काही जण म्हणतात की कंस पडला कान्हा शेजारी आल्यानंतर आणि मग काय कान्हाने त्याच्या छातीवरती पाय दिला, गतप्राण झाला बरं का. एवढं काही करायची गरज नाही कान्हाला बरं का आमच्या. त्याने पाहिलं ना नुसतं, त्याला अवतार घ्यायची काय गरज होती, कंसाला मारण्याकरता काही गरजच नव्हती ना. नुसतं एक बटन दाबलं असतं किंवा कंसाला सांगितलं असतं कुठलं तरी बटन दाब, झालं असतं की नाही. पण असं नाही. कान्हा झरझर वरती आला, कंसाच्या शेजारी उभा राहिला आणि कान्हानं, आपण गृहीत धरू की कान्हानं काय केलं तर आपल्या उजव्या हाताच्या मुष्टीचा प्रहार त्याच्या छातीवरती केला आणि कंस गतप्राण झाला. पुढा गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. असे सगळेजण ओरडायला लागले बरं का तिथे आलेले, कारण सगळ्यांना कंसाचा त्रास नको झाला होता. मग म्हणाले कंस तर मेला, मग आता काय करू. आता म्हणले विजयाचा एक श्रीफळ वाढवूया आता, म्हणून विजयाचं श्रीफळ वाढवलं. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.
कारागृहातून उग्रसेन राजांची मुक्तता केली, आपल्या मातापित्यांची मुक्तता केली. आणि मग त्यांनी आपल्या नंद बाबांना सांगितलं की नंद बाबा तुम्ही आता परत जा, मी काही वृंदावनामध्ये गोकुळामध्ये परत येणार नाही आहे. नंद बाबा गेले. त्यांनी यशोदेला समजावलं. आणि इकडे आता देवकीला काळजी लागली बरं का. काना मोठा झालाय, त्याचं तिथे उपनयन झालं असा उल्लेख आहे. नंतर त्याच्यानंतर वेदाध्ययन करण्याकरता सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेला, वेदाध्ययन झालं आणि परत आला. परत आला आणि देवकीला काळजी लागली. कसली काळजी लागली हो देवकीला माहितीये का? तिच्या मनात सारखा राहून 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 विचार येतोय बरं का, की एकदा कानाचे दोनाचे चार झाले ना बस मी मोकळी म्हणाली. प्रत्येक आईला वाटतं ना, म्हणजे मुलगा असेल ना तर वाटतेच बरं का काळजी. काय काय हा लवकर सून, लवकर सून, लवकर यावी बरं का सून. एकदा काय तिला असं वाटत असतं की नंतर कथेनंतर भेटा काय वाटत असतं ते सांगतो. म्हणजे कन्या असेल ना, पुत्र असेल तर काळजी असतेच, पण कन्या असेल तर अधिक काळजी असते बरं का असते? आणि मुलाची काळजी आईला जास्त असते बरं का, आणि मुलीची काळजी पित्याला जास्त असते. कधी कधी असते ही काळजी? उपवर कन्या होता, ती कन्या एकदा उपवर झाली, तिच्यासाठी तो वर शोधायचा. असं कुणी कानावर घातलं ना तर काय होते हो, सगळ्या मातृवर्गाने आठवून बघा तो दिवस. काय काय गळ्यात पडून 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 आपल्याला अश्रू अनावर झाले होते. उपवर कन्या होता, पितयाच्या हृदयास कातरते. काय होतं म्हणाले? पित्याचं हृदय कातर होत. आणि कातर होत बरं का. मराठी भाषेची गंमत आहे बरं का ही. कळली तर ठीक आहे, नाहीतर सोडून द्या. का होते कातर स्थिती? सासर सागर पार कशी जाय, क्या बात आहे. आतापर्यंत 20 वर्ष 25 वर्ष जिला अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं हो, ती कन्या दुसऱ्या कोणाला तरी अशी देऊन टाकायची. काय अवस्था होत असेल त्या पित्याची, आईला काय वाटत असेल त्या आईला, त्या प्रसंगी काय होत असेल तिचं. सासर सागर पार कशी जाय, हेच मनी कातरते. हा सगळा संसार सागर पार करून माझी कन्या व्यवस्थित जाईल ना हो पलीकडे. खर तर त्या पित्यानं सुद्धा कोणाची तरी कन्या आणलेली असते बर का, पण त्यावेळेला त्याला ती कल्पना नसते बर का.
देवकीला काळजी वाटायला लागली. कान्हाचे 2चे 4 झाले म्हणजे बरे. तिनं विचारलं बरं का कान्हाला, कान्हा तुझं काही? कान्हा म्हणाला, छे गाई, असं असतं तर तुला सांगितलं नसतं का मी? हो म्हणाली, तू गुढी बाळ आहेस. मग काय रे कान्हा? काय? कान्हा म्हणला, बघू वेळ आली की. कान्हा, वेळ आली की बघू, वेळ आली की बघू, वेळ आली की बघू असं नेहमी म्हणतोस, केव्हा येणार आहे वेळ? कान्हा म्हणाला, 5 मिनिटात कॉफी झाली ना की लगेच ती वेळ येईल. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा म्हणा, वा. कान्हाच्या वेळेला सुद्धा कॉफी होती बरं का म्हणजे. कान्हाच्या काळात कॉफी होती. कोणाचा मी कोण राधे, ओळख मला राधे, ओळख मला. कोणाचा मी कोण राधे, ओळख मला राधे, ओळख मला. जन्मलो मी मथुरेत, वाढलो मी गोकुळात, गोपी संगे गोपाळात, ओळख मला